नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण इथे बनवतोय उडदाच्या पापडाची चटणी, जी की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना फार आवडते। चला तर मग या उडदाच्या पापडाच्या चटणीची आपण झटपट रेसिपी बघून घेऊया। हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवतोय अगदी मस्त अशी ही पापड चटणी, जी की माझ्या घरी सर्वांचीच फेवरेट आहे। माझ्या दोन्ही मुलींना अगदी शाळेच्या डब्याला म्हणा किंवा ट्रिपला जाण्यासाठी जरी विचारलं की तुम्हाला काय न्यायचं, की त्या आवर्जून म्हणायच्या पापड चटणी। चला तर मग ही पापड चटणी आपण कशी बनवली याची झटपट रेसिपी बघून घेऊ। इथे पापड चटणी बनवण्यासाठी मी 6 ते 7 उडदाचे पापडे घेतलेले आहेत आणि अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। सर्वात अगोदर कढई गरम करून त्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे। आणि या तेलामध्ये आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत। शेंगदाणे अगदी छान आपण खरपूस तळून घ्यायचे आहेत, अगदी गुलाबी रंगावरती। मंद आचेवर आपण हे शेंगदाणे अगदी छान खमंग असे तळून घेणार आहोत। या पापड चटणीमध्ये शेंगदाणे घातल्यामुळे ही शेंगदाण्याची चटणी खूपच रुचकर लागते। इथे साधारण 2 ते 3 मिनिटं आपण हे शेंगदाणे अगदी मंद आचेवरती तळून घेणार आहोत। हे बघा, शेंगदाणे खूप जास्त काळे करायचे नाहीये, तर अगदी मस्त गुलाबी रंगावर आपण हे तळून घेणार आहोत। इथे आपले शेंगदाणे अगदी छान तळलेले आहेत। हे बघा, अगदी मस्त। आता हे शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। सर्व शेंगदाणे काढून झाले की आपण याच गरम तेलामध्ये हे उडदाचे पापड तळून घेणार आहोत। उडदाचे पापड भाजून सुद्धा पापड चटणी छान लागते, पण त्याहीपेक्षा या पद्धतीने जर आपण पापड तळून याची पापड चटणी केली तर ती अधिक रुचकर लागते। आपण कुठेही देवदर्शनाला गेलो किंवा ट्रिपला गेलो की त्यामध्ये शेंगदाण्याची चटणी आणि पापड चटणी ही आवडीने नेतो आणि ती टिकते सुद्धा। आणि असंही भाजीला काही नसलं घरामध्ये तोंडी लावण्यासाठी तरी सुद्धा आपण झटपट ही पापड चटणी करू शकतो। हे बघा, आणि असा हा तळलेला पापड सुद्धा खायला अगदी मस्त लागतो। आता इथे एक एक करून असे सर्व पापड मी तळून घेतलेले आहेत। हे बघा, अगदी आपले हे उडदाचे पापड इथे मस्त तळून झालेले आहेत। इथे साधारण 6 ते 7 पापड आपण तळून घेतलेले आहेत। आता एका बाउलमध्ये आपण याचे तुकडे करून घेऊया। इथे आपण हे तळलेले सर्व पापडचे तुकडे करून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पापडचे तुकडे छोटे किंवा मोठे ठेवू शकता। उडदाचे पापड अगदी छान मस्त खुसखुशीत असे झालेले आहेत। आणि इथे मी या पापडांचे तुकडेही करून घेतलेले आहे।
आता यामध्ये आपण तळलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. त्यासोबतच आपण यावरती 1 चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत, लाल मिरची पावडर. त्यासोबतच यामध्ये आपण अगदी थोडंसंच मीठ घालणार आहोत, कारण पापडामध्ये पापड खार घातलेला असतो, सोडाही घातलेला असतो, त्यामुळे मीठ अगदी कमी वापरायचं आहे. आता या ठिकाणी हे सर्व मी छान मिक्स करून घेणार आहे. त्यासोबतच इथे मला आणखीन पापड चटणी जी आहे ती बारीक पाहिजे, त्यामुळे मी पापड या ठिकाणी आणखीन थोडे छान कुस्करून घेतलेले आहेत. हे बघा, अगदी झटपट आणि कमी वेळेत आपली ही पापड चटणी अगदी मस्त बनून तयार झालेली आहे. खायला तर इतकी चविष्ट, इतकी मस्त लागते, अगदी छान चटपटीत. या ठिकाणी मी आणखीन थोडं लाल तिखट घालून त्यावरती गरम तेल घालून घेणार आहे, कारण पापडाची जी चटणी असते ती छान तिखटच मस्त लागते. हे बघा, इथे पापड चटणी मी पुन्हा एकदा अगदी छान मिक्स करून घेतलेली आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही पापड जे आहेत ते तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे त्याचे तुकडे ठेवू शकता. आता ही बघा, इथे आपली पापड चटणी अगदी मस्त बनलेली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत पापड चटणी सर्वांना खूपच आवडते. पापड चटणी तर तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवली असेल, पण याप्रमाणे हे तळलेले शेंगदाणे घालून पापड चटणी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. आणि तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. आणि तुम्ही माझी संपूर्ण रेसिपी बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Thank you.